कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधन तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा हो माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा हो तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा माधव बरवा सर्व सुखाची आगर बाप रखोमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवर सर्व सुखाचे आगर बाप रखोमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम का महिमा वडीची ऐका महिमा आवडली ऐका महिमा आवडीची ओ ऐका महिमा आवडीची बोरे खाया बिल्लनीची बोरे खाया बिल्लनीची बोरे खाय बिलनेचे बोरे खाय बिलनेचे बोरे खाय बिलनेचे बोरे खाय थोर प्रेमाचा भुकेला बोर प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला बोर प्रेमाचा हाची दुष्काळ दयाला हाची दुष्काळ दयाला हाची दुष्काळ दयाला हाची दुष्काळ म्हणा सर्व म्हणा हाची दुष्काळ दयाला हाची दुष्काळ पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवा पोहे सुदाम पोहे सुदाम देवा फके मारी कोरडेचे फके मारी कोरडेचे फके मारे कोरडेचे फके मारे कोरडेचे फके मारी कोरडेचे फके मारी कोरडेचे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे न म्हणे उच्चिष्ट अथवा न म्हणे थोडे उच्चिष्ट अथवा तुका थोडे म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा थोर भुकेला प्रेमाचा थोर भुकेला प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ दयाला हाचे दुष्काळ हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला विठोबा रखुमाये जय टाळ्यावर विठोबा म्हणा. रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये रखुमाये. ऐका महिमा आवडीची बोरे खाया भिल्लनेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांतिया दुसरे चरण संतांतिया पंचकृपादान कथे दामी कृपादाने कथे पंचकृपादान कथे दामी कृपादाने कथे बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ऐका महिमा आवडीची बोरे खाया भिल्लनेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट
देवाची आवड सांगणारा, देवाच्या आवडीचा महिमा सांगणारा, देवाला काय आवडतंय याचं मार्गदर्शन करणारा, प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे की नाही? बरोबर आहे की नाही? कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असल्याने आहे ना, गेली अनेक वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, नाम उत्सव आपल्या या तारुखेडले गावाला मोठ्या आनंदाने, प्रेमाने, मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात हा सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतो आहे. त्यातली आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. 4था दिवस आहे का आज? बरं, 4था दिवस. 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. काय बरोबर आहे का? 4था काहीतरी बोलत जात तुम्ही, ऐक रे. हा, 4था दिवस. टुकुमुकू बघतोय नुसता. 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. समस्त ग्रामस्थ तारू खेळले, समस्त वडीलधारी मंडळी तारू खेळले, समस्त आई बहिणी तारू खेळले, सप्ताह कमिटी आयोजक नियोजक तारू खेळले. आणि या सगळ्यांचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवला ते ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे सगळे सहचारी जे जे असतील ते, या सगळ्या लोकांनी दिलेलं मला हे निमंत्रण. आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन. उपस्थित वडीलधारी सर्व आई बहिणी, टाळकरी माळकरी, गायक वादक सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. कीर्तन चैतन्य यूट्यूब चॅनल आहे का नाही? हे कीर्तन तिथे दिसणार आहे. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, आहे का नाही? चॅनल आमचं येते म्हणून सांगतोय, आहे का नाही? लाईक करा सगळ्यांनी, सबस्क्राईब करा, आहे का नाही? शेअर करा. शेअर म्हणजे शेअर नाही, शेअर करा, आहे का नाही? सगळ्यांना पाठवा कीर्तन लिंक. ज्या वेळेला तुम्हाला उदास होईल, मन उदास वाटेल, त्या वेळेला प्रत्येकाने आपण ती लिंक शेअर करावी, आहे का नाही? किंवा तिथं जाऊन कीर्तन बघावं आणि आपलं मन, आहे का नाही, आनंदी करावं. हा त्याचा अर्थ आहे. कीर्तनाकरता उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहेत, कमी वयात आणि कमी काळात ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपलं नाव पूज्य केले, असे आदरणीय वंदनीय माझे मित्र श्री राहुल महाराज डुंबरे या ठिकाणी आहेत. सर्वांनी टाळे वाजवा त्यांच्याकडे. हे सगळे बालगोपाळ त्यांचे विद्यार्थी मंडळ आहेत, त्यांना वंदन करतो. तदनंतर गोड गळ्याचे धनी, गोड त्यांचा आवाज आहे, ते माझे मित्र श्री वैभव महाराज वेलदळे आहेत, तुम्हाला वंदन. आमचे भारत दादा आंधळे आहेत, आडनाव आंधळे पण डोळे चांगले त्यांचे, आहे का नाही? भारत महाराज डोळस आपलं आंधळे, आहे का नाही? ते या ठिकाणी आहेत. सर्व गावातल्या टाळकरी मंडळी, सगळे बालगोपाळ विनेकरी महाराज, आमचे गोड ज्यांचा हात आहे, अतिशय सुंदर जे वाजवतात ते माझे मित्र आमचे निलेश महाराज पगार आहेत, आहे का नाही? वा वा, अतिशय गोड त्यांचा आहेत. सर्वांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात. सर्वांनी ताट बसा, ताट बसा, ताट. प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल प्रफुल्ल प्रफुल्ल. काही काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही काही फुल्ल दिसत आहेत. जेवणाने म्हणतोय मी, जेवणाने, आहे का नाही? ताट बसा आणि समाधानी बसा, समाधानी. हसतमुख बसा, हसतमुख. असं बसा, बा असं, असं बसा. तारू खेळली म्हणजे आमचं माहेर महाराज. लय लहानपणी मला जेव्हा काहीच येत नव्हतं तेव्हा मी इथे येत होतो. आज आता काही येत नाही, पण जेव्हा काहीच कळत नव्हतं अशा काळात मी इथे येत होतो, आहे का नाही? तेव्हापासूनच 2008, 2009, 10, 11, 12, आता 24 चालू आहे. इतक्या वर्षाचे ऋणानुबंध आपल्या या गावाचे आणि आपले आहेत. विठ्ठल महाराजांनी मला इथं आणलं होतं, तिडके, आहे का नाही शास्त्री, आहे का नाही? अतिशय सुंदर त्यांचंही नियोजन मार्गदर्शन आपल्या गावाला असतात आणि आहेच आहे. दरवर्षी आपली दिंडीमध्ये भेट होती, पण यावर्षी सप्ताहामध्ये भेट झाली, आहे का नाही? 2 वर्ष नाही आमची आठवण आली, पण आज आली, आहे का नाही? आहे का नाही? फार सुंदर, अतिशय गोड नियोजन. राम मंदिरात उत्सव आहे, अतिशय गोड. ज्ञानेश्वर माऊलीने दिलेलं निमंत्रण. तुम्हा सर्वांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो, आहे का नाही? सर्वांनी ताट बसा, टाळ्या बेळ्या कोणी वाजू नका, उगाच तुमचे हातबीत दुखायचे, आहे का नाही? भजन बिजन काही म्हणू नका, उगाच तोंड बिन दुखायचं आपलं. त्यापेक्षा सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल विठ्ठल काय काय मगात पासून माझ्याकडे भाषे पाहू राहिले, असं का बरं? काही पळवलं की तुमचं मी गावातून, आहे का नाही? असं काही नका. असं ताट बसा, प्रफुल्ल बसा, हसतमुख बसा, आहे का नाही? आहे का नाही? असं तुमचा याच्यातही विनोद निघाला बसलाय, आहे का नाही? आहे का नाही? असं हसतमुख बसा, हसून खेळून कीर्तन करू आपण.
नाही तर आमच्या काही काही महाराज लोकांचे कीर्तन चालू आणि लोक झोपील दिवसा, आणि त्यांचं कीर्तन चालू बाकीचे लोक. बरं ते काय झालंय, 9 ते 11चा टायमिंग असा आहे महाराज. आता तुम्ही 2 वर्ष 7 ते 9 केलं बरोबर की नाही? मीच म्हणतो हा तुम्ही काहीच नका म्हणू. ओट उघडायचे पुन्हा मिटवायचे, किती मोठा त्रास तुम्हाला. त्यापेक्षा मीच म्हणतो हा. 2 वर्ष तुम्ही 7 ते 9 केलं, किती भारी वाटलं, मजा वाटली की नाही? आता या वर्षी 9 ते 11 आहे. ते 9 ते 11चा टायमिंग काय झाला, जुना झाला. परत पुढच्या वर्षी 7 ते 9 करा, आहे का नाही? हा, भले तिकून आणा पण 7 ते 9 करा, आहे का नाही? हा, आणि तुमच्या माहिती करता बोलतो, 7 ते 9 हा फ्रेश टायमिंग आहे का नाही? कसा येतो काय लाडू, कसा येतो टायमिंग? फ्रेश टायमिंग आहे का नाही? 7 ते 9 म्हणजे फ्रेश टायमिंग. आणि 9 ते 11चं काय झालंय, ऐका ना, 9 ते 11चा विषय काय झाला माहिती का? 9 ते 11ला अशा घटना आहेत महाराज, काही लोक एक डोळा घरूनच दाखवून निघतात. माझ्याकडे बघा, 9 ते 11ला काही माणसं एक डोळा घरूनच झाकून निघतात आणि कीर्तनकाराच्या पुढे येऊन बसतात. आणि कीर्तनकाराने लई बोर केलं का दुसरा डोळा झाकतात, निवांत झोपा काढतात. चालू द्या तुमचं, आम्ही काढतोय झोपा, आहे का नाही? त्यामुळे असं काही होणार नाही, तुम्हाला बोर होऊन देणार नाही. सर्वांनी टाळ्या वाजवत जा, भजन करत चला. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. आणि हा अभंग असा आहे, देवाची आवड या अभंगातून महाराजांनी सांगितलेली. देवाला काय आवडतं बा, ऐका काय आवडतं देवाला, ऐका तो प्रकार, असा एक अभंग आहे महाराजांचा, आहे का नाही? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आजच्या श्री रामायणातली कथा महाराजांनी सांगितलेली आहे. 3ऱ्या चरणामध्ये श्री भागवतातली कथा सांगितलेली आहे. आणि 2ऱ्या चरणामध्ये अभंगामध्ये देवाला काय आवडतं याचं मार्गदर्शन केलंय. आणि शेवटच्या चरणामध्ये दोन्ही कथेचा सिद्धांत देऊन अभंगाला पूर्ण विराम दिला आहे. विठ्ठल विठ्ठल काय आवडतं बा देवाला, देवाच्या आवडीचा महिमा महाराजांनी या अभंगातून सांगितला. काय आवडतं देवाला, ऐका. रात्रंदिवस देवाचं भजन करणारी माणसं देवाला आवडतात. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. स्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडत नाही. या अभंगाच्या सुरुवातीला 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. देवाची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे, आणि जीवाची म्हणजे माणसांची आवड वेगळी आहे. जीवाला जे आवडते ते देवाला आवडत नाही, देवाला जे आवडते ते संतांना आवडत नाही. बघा ना तुम्ही, जीवाला काय आवडतंय बा, ल्यावे खावे बरे असावे सदैव, असावे सदैव, आहे का नाही? 2 घास मिरची भाकर कवायला पण सुखाची असावी, ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. मी बरोबर बोलतोय का? काहीतरी म्हणत हा नाही, बोलत जा. ऐका, तुम्ही आजारी नाही कोणी इथं, मग बोलत जा. का काही टेन्शन मध्ये तुम्ही सगळ्या काही टेन्शन मध्ये नाही ना? किंवा रामाने आम्हाला कोरोनाच्या काळात का बरं नेलं नाही बा, असं काही नाराज आहे का? मग ताट बसून प्रफुल्ल बसून ऐका. 2 घास मिरची भाकर खवायना पण सुखाची असावी, ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. राहायला बऱ्यापैकी घर असावं म्हणजे निवार असावा, ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. आणि अजून काय, घालायला बऱ्यापैकी कपडे असावे, ही जीवाची म्हणजे माणसांची आवड आहे. याच्यापेक्षा चौथी आवड नाही. असली तर मोबाईल, लोकांची आवड असली तर मोबाईल, आणि 5वा चार्जर. हो, आता जरी एखाद्या माणसाचा, एखाद्या पोरीचा, बाईचा मोबाईल चार्जिंग नसेल ना तर टेन्शन मध्ये असतील. ते उगत आलो आपण कीर्तनाला, मोबाईल तरी चार्जिंग लावून आलो असतो, ऐका नाही? हा, रात्रंदिवस लोक ऑनलाईन आहेत मारत. मोबाईल जेवण नको पण मोबाईल पाहिजे लोकांना, एवढं व्यसन त्याच्या आरी लोक गेलेत, आहे का नाही? ही माणसांची आवड आहे, याच्यापेक्षा चौथी 5वी आवड नाही. चला, संतांची काय आवड आहे राहुल महाराज तुम्हाला सांगतील. बघा, संतांना काय आवडतंय याचं उत्तर दिलंय. अवडे पंढरी भीमा पांडुरंग, अवडे पंढरी भीमा पांडुरंग, अवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, चंद्रभागा लिंग पुंडलिक, अवडे पंढरी भीमा पांडुरंग, हो हो अवडे पंढरी भीमा पांडुरंग.
यांच्या चाली आवडल्या, यांचं वाजवून आवडलं का टाळ्या वाजवायच्या, आणि नाही आवडलं का उठून जायचं. आहे का आवडली ना तुम्हाला चाल, मी एकदा वाजव जोरात टाळ्या, आहे का नाही. हा आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा पुंडलिक, आहे का नाही. बस ते म्हणतात याच्यापेक्षा संतांना काही आवडत नाही. अजून संतांना काय आवडतं बा, हे बघा गळ्यात तुळशीची माळ घालणारी माणसं देवाला जी आवडतात की नाही, तिच्या संतांची पण एक आवड आहे. कोणची? अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रात्रंदिवस रडत राहणे आणि त्यांना मार्ग सन्मार्ग दाखवणे ही संतांची आवड आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये आजच्या संतांची आवड पाहिजे नाही, जीवाची आवड पाहिजे नाही. आजच्या अभंगात देवाची आवड काय आहे हे आपल्याला सांगायचंय. बघा देवाला काय आवडते बा, रात्रंदिवस देवाचं भजन जे करतात ती माणसं देवाला आवडतात. गळ्यात तुळशीची माळ घालतात ती माणसं देवाला आवडतात. माळी घालणारे, माळी काढणारे नाही. कोरोनाच्या काळात काही काही लोकांनी माळी काढल्या आणि डवळे गुलाम चालू केलते की नाही. आहे का नाही. बाबा म्हणतात काय माहिती, आहे का नाही. ढवळे गुलाबजाम चालू केलते, आहे का नाही. एक वाक्य तुम्हाला सांगतो महाराज, देवाला हे बघा माळ एक तर घालायचीच नाही आणि घातल्यानंतर परत काढायची नाही. हे वाक्य लिहून ठेवा. माळ का घालायची? का आपला उद्धार होण्यासाठी माळ घालायची, काढायची का नाही. आणि बघा तुम्ही ज्या वेळेला माळ घालता आणि ज्या वेळेला काढता, तुम्ही 17 वेळेला घालता ती माळ आणि 17 वेळेला तुम्ही ती माळ काढाल, ती पाप तुम्हाला लागणार नाही. ती माळ ज्यांनी तुम्हाला घातली होती ती सगळं पाप तुमचं त्यांना भोगावं लागतं. शिष्य केले पाप गुरुने भोगावे. हे बघा काय झालं आजी. हा बर, बायकोनं जर पाप केलं तर नवऱ्याला भोगावं लागतं बरं का. काय बोलतोय मी. बायकोनं जर पाप केलं तर नवऱ्याला भोगावं लागतं. गावाने पाप केलं तर सरपंचाला भोगावं लागतं. आहे का सरपंच इथं, आहे का. त्याच्यानंतर शिष्याने जर पाप केलं तर ते गुरुला भोगावं लागतं. ही ऐका नाही, याप्रमाणे तुम्ही माळ घालाल काढाल ते सगळं पाप ते त्यांना भोगावं लागतं. म्हणून माळ एक तर घालायचीच नाही आणि घातल्यानंतर परत काढायची नाही. हा त्याचा अर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, गळ्यात माळ घालणारी माणसं देवाला आवडतात. अजून काय, वैष्णव लोकांविषयी, पारमार्थिक लोकांविषयी ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, ती माणसं देवाला आवडतात. आहे का नाही. याच्यापेक्षा देवाला दुसरं कोणीच आवडत नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला, निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. स्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला अजिबात आवडत नाही. तुम्ही दादा तुम्हीच माझ्याकडे वाहणार आहे. तुम्हाला जर मी आता 10 रुपये जर मागितले आणि तुम्ही जर मला 10 रुपये दिले तर तुम्ही लई चांगले, आणि तुम्ही जर मला 10 रुपये जर नाही दिले तर मी तुम्हाला काय म्हणाल त्याचा नेम नाही. स्वार्थी ना मी, आहे का. तुम्ही जसेने तसं मी तुम्हाला करून टाकणार, तुमची बदनामी करून टाकणार. आहे का नाही. तुम्ही दिला तर तुम्ही लई चांगले आणि नाही दिला तर तुम्ही वाईट. हा स्वार्थी जग आहे. पण निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला मिळत नाही. म्हणून निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. भगवान कृष्णाला 16,108 बायका होत्या, तरी भगवान कृष्णाचं प्रेम राधेवरती होतं. आणि हे 16,108 बायांना सुद्धा माहिती होतं की आमच्या नवऱ्याचं प्रेम राधेवरती आहे. एक सुद्धा शब्दाने काही बोलली नाही. का बरं. ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. आणि राधेला सुद्धा नवरा होता, त्याचं नाव अनाया गवळी. त्या अनाया गवळ्याला सुद्धा माहिती होतं की माझ्या बायकोचं प्रेम भगवान कृष्णावरती आहे. एक दिवस सुद्धा त्याने तिला दुखवलं नाही. का बरं. का बरं. ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. इतका प्रेम रंगलं बरं का तारू खेळले, इतका प्रेम रंगलं राधाकृष्णाचं. 16,108 बायका असून एकीचं नाव देवाच्या पुढे लागलं नाही, पण राधेचं नाव पहिलं लागलं. खरंय का खोटे. भजन काय, राधा राधा राधा. कधी असं आहे सत्यभामा कृष्ण, मित्रविंद कृष्ण, रुक्मिणी, असं आहे कधी. राधा कृष्ण गोपाल कृष्ण असं ते भजन आहे का नाही. पण ऐका, पण एक दिवस त्या प्रेमाला नजर लागली हो बरं का. इकडे बघा, एक दिवस त्या राधा कृष्णाच्या प्रेमाला नजर लागली. कोणाची. 16,108 पैकी 4 जणींची. कोणकोणत्या. सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी आणि रुक्मिणी माता. या 4 जणी एकत्र बसल्या होत्या, इंस्टाग्राम पाहत होत्या. स्टोऱ्या, कोणी काय स्टोरी ठेवली. तेवढ्याच सत्यभामेने आपला नवरा राधे बरोबर पाहिला. सत्यभामा लगेच रुक्मिणी मातेला काय म्हणली, कौताई, हल्ली आपला नवरा जगाचा बाप, विश्वाचा मालक, सृष्टीचा नायक भगवान कृष्ण हल्ली आपल्याकडे पाहतच नाही. कधी पण बघा त्या राधेच्याच मागे मागे हिंडत असतो. देखी लागे माये यमुनेचे तिरी. प्रॅक्टिकली आपलं
हात खांद्यावरी राधिकेच्या, कधी पातीच्या माग माग चिंडत असतो. यांना अद्दल घडवली पाहिजे, यांना ताटातूट केली पाहिजे यांचीवाली. हे दोघं परत कधीच एकत्र नाही आले पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग काय महाराज राहुल महाराज यांच्या डोक्यात आलं काय अवघड आहे. लाडके आहे ना त्या सगळ्या काही म्हणायचं नाही. हप्ता आला की नाही या महिन्याचा? आता मुख्यमंत्री बदलले ना, आता काय करायचे? हे बाय हा ऐक नाही, ऐका ऐक नाही, बंद झाले किती ते यांना फोन आलता बा त्यांचा, ऐक नाही बंद झाले, ऐक नाही यांना देवेंद्र फडणवीसचा फोन आलता, बंद झाले पैसे. ऐका, हे तुम्हाला मी का सांगतो, आमचे प्रेमाचे संबंध आहे बरं का, म्हणून बोलतोय. नाही तर म्हणजे का मुळा उठला यांच्या आल्यापासून. ऐका, हे तुम्हाला मी का सांगतोय, ऐका नाही. चौघींच्या मनात वाईट विचार आला आणि गोड बोलून, ऐका ना, गोड बोलून राधेला घरी बोलवलं या चौघींनी. महाराज यांच्या डोक्यात खटका बसल्यावर काय बसल नियम नाही, काय होईल त्याचा नियम नाही, जाळ पोळत डायरेक्ट. गोड बोलून राधेला घरी बोलवलं, गोड बोलून, संशय सुद्धा देऊन दिला, हुशार असतात. आणि इतकं कडक गरम दूध उकळलं, इतकं कडक, बोट घातलं तर कातडं सोलून गेली, इतकं कडक गरम दूध उकळलं आणि राधेला पाजलं. राधा घटा दूध पिली, तिला काहीच झालं नाही. पण संध्याकाळी जेव्हा राजगादीवर भगवान झोपले आणि या चौघी जणी पुन्हा देवाच्या सेवेला, डोकं दाबतोय आणि नेमका रुक्मिणी मातेच्या हातात देवाचा पाय, आणि पाय दाबता दाबता तळ पायाक लक्ष गेलं रुक्मिणी मातेचं, तर लिंबू एवढले फोड देवाच्या पायाला आले होते. लिंबू एवढले, ते फोड पाहिले बरं का आई, ते फोड पाहिले आणि अशी खवळली रुक्मिणी माता. मी तिडच होतो, मला माहिती. अशी खवळली आणि काय म्हणले माहिती का, इकडे बा ना, तुम्हाला ऍक्शनच करून दाखवतो. ते फोड पाहिले रुक्मिणी माता किंचाळली ना, काय देवाला म्हटले, तुम्हाला नाही मिळलो. काय कुठे गेल ते बेकार चपलाचे पराक्रम गाजवाला एवढले फोड तुमच्या पायाला आले. आपल्या घरात भांडण झाले, आवाज एवढाच राहतो का? हा ना, तेव्हा ती म्हणली बा, त्याला माहिती आहे का नाही. कुठे गेल ते बेकार चपलाचे पराक्रम गाजवाला एवढले फोड तुमच्या पायाला आले. भगवंतांनी तोंड बारीक केलं, सांगितलं, ए सत्यभामे, ए मित्रविंदे कालिंदी रुक्मिणी, तुमच्या चौघींचा पराक्रम या. म्हणजे अगं माझी प्रिय सखी राधा, माझ्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी माझी राधा, अगं मी ईश्वर आहे, भगवान आहे, हा उदात्त हेतू मनात ठेवून माझ्यावरती प्रेम करणारी माझी राधा, तिच्यावरून माझ्यावर तुम्ही संशय घेतला ना ग. ध्यानात ठेवा तारुखेडल्याच्या बाया, जर तुमच्या डोक्यात एकमेकांबद्दल संशय येत असेल, नवरा बायको बद्दल, तर उद्या सकाळी गाडीत बसायचं सगळ्यात दोघांनीच, नवरा बायकोनी. तिसरा घ्यायचा नाही कोणी मध्ये, तुमचं पोरगं नाही पोरगी नाही, मोबाईल सुद्धा नाही. गाडीत बसायचं, सरळ त्र्यंबकला जायचं बरं का, दोघांनीच. त्र्यंबकला जायचं, गाडी पार्किंग करायची, वरती जायचं ब्रह्मगिरी पर्वतावर, तुम्ही दोघांनी बी. डोंगरावर जायचं वरती, आणि ते शंकरांचा जटा नाही का आपटेले, तिथं जायचं आणि तिथून खाली पाहायचं, त्या निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि समोरासमोर बसून संशय दूर करायचा, तर तुमचा संसार टिकेल, अन्यथा फारकत आहे का नाही. कारण जगातलं सगळ्यात मोठं पाप जर काय असेल तर काय, हिला कळलं पाहिजे ना, टाळ्या वाजवल्या आहे का नाही. जगातलं सगळ्यात मोठं पाप असेल तर काय पाप आहे, संशय. संशयावणी थोर अनेक पाप नाही घोर, जगातला सगळ्यात मोठा पाप म्हणजे संशय आहे. सांगितलं सत्यभामी मित्रविंदे कालिंदी रुक्मिणी, अगं तुम्ही माझ्यावर आणि माझ्या राधेवर संशय घेतला ना, तुम्ही तिला कडक गरम दूध पाजलं ना, म्हणून ती फोड माझ्या पायाला आली. म्हणले हे कसं काय शक्य आहे, आजार विनी करायला इंजेक्शन यांना गोळ्या औषध यांना आणि गुण त्यांना आहे का काही संबंध. म्हटले संबंध आहे. म्हटले सत्यभामे मित्रविंदे कालिंदी रुक्मिणी, जेव्हा तुम्ही माझ्या राधेला दूध पाजत होते ना, तेव्हा माझी राधा दूध पित होती, पण तिच्या हृदयात माझे पाय होते आणि तिच्या तोंडात माझं भजन होतं, म्हणून ते फोड मी माझ्या पायाला येऊ दिले, माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणतात प्रेम. आणि वैभव दादा, देव याच प्रेमाचा भोकेलेला आहे अभंगाचं दुसरं चरण. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा
प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ तयाला आज दुष्काळ तयाला आज दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा थोर भुकेला प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला वा 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 वा. थोर प्रेमाचा, थोर याचा अर्थ मोठा, खूप लई. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला सगळं मिळतं पण निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ भक्ती. प्रेम म्हणजे भक्ती, भक्ती म्हणजे प्रेम. आणि राधा ही भक्ती आहे, राधा ही प्रेम भक्ती आहे, ऐका नाही. म्हणून देवाला याच प्रेमाची गरज आहे, दुसऱ्याची गरज नाही. आणि सांगू का तुम्हाला, प्रत्येकाला दोन प्रकारचं जीवन आहे. सगळ्या ताई, काकी, मावशी, आत्या, सगळे भाऊ, दादा, काका, मामा, प्रत्येकाला दोन प्रकारची, ऐका नाही, प्रकारचं जीवन आहे प्रत्येकाला. एक पर्सनल जीवन आहे आणि एक आध्यात्मिक जीवन आहे. पर्सनल जीवनामध्ये निलू दादा आपल्याला वाटेल तसं राहायचं, लोकांचा विचार करायचा नाही. सगळी माणसं, सगळ्या बाया तुम्हाला सांगतो, आपल्याला वाटेल तसं राहायचं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. कोण लोक, कोण लोक, कोण मला असा संताप होतो नाही. लोक म्हणले, कोण लोक म्हणले, लय मोठा आजार आहे. कोण लोक, सगळ्यात पाठीमागं लोक राहिल्या, समाज राहिला असेल तर फक्त एकाच कारणामुळे, लोक काय म्हणतील या गोष्टीमुळं. लोक कोण, काय काय लोक आम्हाला फोन करते, महाराज तुमची तारीख घ्यायची होती पण लोक नाही म्हणले. लोक नाही, तूच नाही म्हणला. कोण लोक, तारखा तूच भरतो, कोणचे लोक नाही म्हणले. हाय का, लोकांना काय माहिती कोणाची तारीख घेतली, आहे का नाही. लोक नाही म्हणले, काय काय असे गोड बोलून आम्हाला मध्ये एवढ्या वर्षी गॅस आवडून पुढच्या वर्षी पाहू, पुढच्या वर्षी फोनच येत नाही, का नाही. हा, असेच लोक आहेत महाराज समाजामध्ये. त्याच्यामुळे एक वाक्य तुम्हाला सांगतो, ऐका, लोक काय म्हणतील इकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपल्याला वाटल तसं राहायचं, वाटल ते करायचं, फक्त चुकीची घटना नाही घडली पाहिजे. बाकी तुम्ही कसंही राहा. विठ्ठल 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 विठ्ठल. एक वाक्य बघा, पाठीमागा मी व्हिडिओ केलता राहुल दादा, पण यांच्याकरता सांगतो. तो व्हिडिओ असा केलता मी, तो लय गाजला होता तो व्हिडिओ आमचा. लोकांचा विचार अजिबात करायचा नाही, लोक काय म्हणतील इकडे अजिबात लक्ष नाही. ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो. नीट आहे का, ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो, आणि ज्याला आपण आवडतच नाही त्याच्या डोक्यात आपण असतो. लोक म्हणतात ना, तो मग डोक्यात आहे, अरे पण आहे ना, तुझ्या डोक्यात का होईना पण मी आहे, आणि त्याच्या मनात आपण असतो. दोघांच्याही जीवनात आपलं स्थान असतंच. त्याच्यामुळे कोणाकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला वाटेल ते करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघा, कमी वयात आणि कमी काळात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर सतत माणसांनी पॉझिटिव्ह विचार करावा. काय वाटतं तुम्हाला, सगळे बोलत जा. मी याच्यावर डोकं आपटू का, मग तुम्ही का बरं काही म्हणते नाही. तेव्हा ते म्हणते बा आपटा, त्याचं लक्षच नाही, ती बडबड कवाच्या आल्यापासून. आहे का नाही, ऐका, एक वाक्य तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कमी वयात आणि कमी काळात मोठं व्हायचं असेल तर सतत पॉझिटिव्ह राहत जा. एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. काय पाहिजे यांचे तोंड, हे निगेटिव्ह विचाराची माणसं म्हणजे एकदम एकदम विषारी, विंचोबारा त्यांच्यापेक्षा. पण हे नको, कारण यांच्या तोंड पाहिले का आपण निगेटिव्ह होतो. यांच्या तोंड पाहिजे तुम्हाला कसे राहते निगेटिव्ह लोकांचे. तुम्हाला करून दाखवतो माझ्या तोंडात पहा. कवाय पहा तुम्ही, सकाळ दुपार संध्याकाळी, या बा असे कवाय पहा तुम्ही कवाय पहा. सकाळी राम राम करा, आपण म्हणा राम राम, त्याचा तोंड या बाजू. सकाळी 9ला भेटा त्याला राम राम, हा. संध्याकाळी 6ला भेटा राम राम, हा. हसत काय हेच करतोय. आणि आता
मेला मग आहेत परत आम्ही दाव्याला नदीवर प्रवचनाला. माणसाने हसत जाऊ. काय काय तर हसती नाही, रडती नाही, जाती नाही, नित्य बसेल टुकुमुकू बघतोय नुसता. माणसाने हसत जाऊ, हसत जाऊ. आता काय काय एवढे हसवले तरी काय काय असे करते. असं काय असतं काय, माणसाने मोकळं असावं. काहींचे नावच समाधानचे. अरे काय माड्या, असं असतं काय समाधान. आमच्या गावात एका पोराचं नाव आई प्रफुल्ल आहे. काय प्रफुल्ल, आणि तो कायम कायम फुल्ल आणि नाव प्रफुल्ल. असं असतो काय प्रफुल्ल. माणसाने नावाप्रमाणे असं. पूर्वीचे नावं सुद्धा लई खास होते हो. बायांचे नाव सुद्धा लई खास. शांताबाई, ती आत्ताची नाही, आत्ताची शांताबाई ती नाही, शांताबाई. पूर्वीचं नाव किती गोड होतं, शांताबाई. ती आत्ताची शांताबाई ती नाही, शांताबाई. आहे का नाही. सखूबाई, मीराबाई, जनाबाई, किती गोड नाव होते. आताचे काय नाव आहे काय, सगळे इऱ्याच्या गोण्याचे नाव. सुफला, उज्ज्वला, मग ज्याला दिली त्याचं खतच झालं पाहिजे. आहे का नाही. असे खतरनाक नाव आहेत महाराज. असे एका माणसाने पोराचं नाव विकी ठेवलं. विकी काय ठेवलं, विकी. त्यानं घरच विकून टाकलं. सांगा आता कसं करायचं कसं. आहे का नाही. माणसाने समाधानी राहो, सतत पॉझिटिव्ह राहो. एक सेकंद पण माणसाने निगेटिव्ह राहू नये. आणि मला तर या निगेटिव्ह लोकांचा लय राग आहे महाराज. आमच्या मंडळीला माहिती आहे, पण तुमच्याकरता बोलतो. मला या निगेटिव्ह लोकांचे तोंडच पावडत नाही. का बरं नाही पावडत माहिती का. यांच्या पैसे गेलो का आपण निगेटिव्ह होतो. तुमचे जर कोणी मित्र असतील निगेटिव्ह विचाराचे, तुमच्या मैत्रिणी निगेटिव्ह विचाराच्या, बरं का, कांदेवाल्या बाया लावणारे कांदे, आहे का नाही. या निगेटिव्ह विचाराचे जर असतील ना टोळीमध्ये, यांची टोळी सोडून द्यायची. आपण घरी उपाशी झोपायचं, पण यांच्या टोळीत कामाला जायचं नाही. इतक्या निंदा, जेवढ्या गाया तेवढ्या निंदा, जेवढ्या गाया तेवढ्या निंदा. बरं ते एका गाई जेवढ्या काड्या बसतील ना रोपाच्या तेवढी निंदा करते या बाया. अहो आमचे कांदे मागच्या वर्षी त्यांचंच भांडण झालं माग. इकडं बाण इकडं बाण माझ्याकडं. मागच्या 2 वर्षापूर्वी पाटील, बरं का पाटील, मागच्या 2 वर्षापूर्वी आमचे कांदे लागण चालू होती महाराज. आणि मी प्रवचन करून कुठून तरी आलो. मी घरात जेवण करत होतो. मी एकटाच घरात, कोणीच नव्हतं. सगळे माणसं वावरात काम करत होते. आणि टोळी होती ओक्त्याची. आणि त्या बाया कांदे त्यांनी पाहिलंच नाही मी घरात बसले. त्यांना काय माहिती मी आलोय म्हणून. त्या पाठीमाग घराच्या अशी निंदा, इतक्या कुटाळ्या, जेवढ्या गाया तेवढी निंदा, जेवढ्या गाया तेवढ्या निंदा करायच्या बाया त्या. जे एका गाईमध्ये जेवढ्या काड्या मावती ना तेवढी निंदा. आमच्या कांद्याला बाजारात नाही भेटली महाराज. भाव गेले आमचे कांदे. हा गे नाही. मग तेवढे जर गाया वाढल्याने जेवढे रोप लावलं तेवढ्या वेळेला जर रामकृष्णारी म्हणले असते आता आमचे कांदे काय भाव गेले असते महाराज. आहे का नाही. जर तुमच्या टोळीत तुमच्या मैत्रिणी, तुमचे मित्र जर कोणी असेल निगेटिव्ह विचारायचे, तर आता घरी जायचं, त्यांची यादी करायची, बरं का. आणि ते वारले असं समजून त्यांचा विषय सोडून द्यायचा. ते 8 दिवसापूर्वीच वारले असं समजून त्यांचा विषय सोडून द्यायचा. उद्यापासून पॉझिटिव्ह विचार करणाऱ्यांच्या संपर्कात राहा. सप्ताह सुरू आहे तारू खेळल्याचा. पुढच्या सप्त्यापर्यंत तुम्ही कुडच्या कुडं पोहोचलेले असाल. ही ताकद पॉझिटिव्ह विचाराची आहे का नाही. बरोबर बोलतोय का मी. आणि या निगेटिव्ह विचाराची माणसं आहे ना, तुम्ही त्यांच्या पैसे जा आणि त्यांना फक्त एकच म्हणायचं, एक काम आहे करतो का, करती का. तिची सुरुवातच निगेटिव्ह. मला जमल का, मी करी ऐकायला फटलो काय, मला जमल का, म्हणजे काय मला जमल, मी ते करू शकतो आणि मी ते करणारच. ही ताकद म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा. हे बघा, अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल मंडळी तर फक्त पॉझिटिव्ह विचारामध्ये. आणि एक वाक्य लिहून ठेवा घरी गेल्या बरं का, लिहा बरं का. हा लिहिलं. ऐका, एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असते, मनापासून, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर मागे उभे असलेला एक वटून आपल्याला मदत करतो. निश्चयाचे बळ, 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 निश्चयाचे बळ. तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ.
तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा महापूजा वा वा छान वा दागिन आता आहे का नाही निश्चयाची बळ तुका म्हणे त्याची बळ मी करणारच मी ते करू शकतो आणि मी करणारच आहे ही ताकद म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा सतत माणसाने पॉझिटिव्ह विचार करत चला आपला मुद्दा चालला होता पर्सनल जीवनामध्ये आपल्याला वाटल तसं राहा वाटल ते करा फक्त चुकीच्या घटना नाही घडल्या पाहिजे बाकी तुम्ही कसं राहा कोणाचा विचार करायचा नाही हे झालं तुमचं पर्सनल जीवन चला आता आध्यात्मिक जीवन आहे आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला वाटल तसं नाही राहायचं मग देवाला आवडेल तसं राहायचं आहे का नाही मला एक सांगा सगळ्या बाया तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या मला खरं सांगा आपल्या मालकाला जी भाजी आवडते ती केली पाहिजे का आपल्याला आवडते ती केली पाहिजे किती बायाने मालकाच्या आवडीच्या भाज्या केल्या आज खरं सांगा खा पिटलं का वैतागून आले मी का पिटलं दिवसभर काम केले तुमच्यासारखे बसेल नव्हते आज कोण कोण म्हणले खरं सांगा म्हणल्याकडे 2-4 जणी मला माहिती आहे का नाही नाव नका सांगायला आहे का नाही हे तुम्हाला मी का सांगतोय गंमत केली बरं का नाही तर भेटा पुढं एकदा जेली मी आज आहे का नाही हे तुम्हाला मी का सांगतोय मंडळी आहे का नाही देवाला आवडतं ते करायचं आपल्या नवऱ्याला आवडणारी भाजी आपला नवरा हा परमेश्वर आहे आपला नवरा हा महादेव आहे त्यांना जे आवडतं ते आपण केलं पाहिजे आहे का नाही हा बस बाकी दुसरं काय नाही ती परमेश्वराची हेच विष्णूची महापूजा आहे का नाही म्हणून निश्चय करा सगळ्या गोष्टी करा आणि देवाला आवड आता काय काय लोकांना जर आपण विचारलं ना काय करतो रे काही नाही आता देवपूजा केली बरं वाटलं अरे तुला बरं वाटलं पण तू केलेली पूजा देवाला आवडली का हा प्रश्न कधी देवाला केला का आहे का नाही कधी कधी देवाला सुद्धा विचारावं देवा परमेश्वरा नारायणा केशवा माधवा हे परमेश्वरा स्वामी राया इतक्या वर्षापासून मी तुझी पूजा करतोय मी तू माझ्याकडून करून घेतोय पण मी असा प्रश्न तुला कधी विचारला नाही पण आज विचारतोय मी रोज तुझी पूजा करतो देवा तुला कधी पूजा आवडती का नाही आवडती असा प्रश्न आपण देवाला केला पाहिजे आहे का नाही असं येते देवाला आवडल ते तुम्ही करा मग देवाला काय आवडतं बा गळ्यात तुळशीची माळ घालणारी माणसं देवाला आवडतात तुळशीची माळ गळ्यात का घालावी तुळशी देवाची सखी आहे तुळशी देवाची प्रिय भक्त आहे का नाही जो तिला सोबत ठेवतो तो तिला गळ्यात धारण करतो दिवस रात्र परमेश्वर त्याचं रक्षण करत असतो कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुळशी माळ गळा वा वा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा वा वा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 तुळशी माळ गळा
गोपीचंद टिळा तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा चंदन टिळा वा, छान आहे का नाही? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. जो गळ्यात तुळशीची माळ घालतो कपाला गंध लावतो तो झाला. त्याच्यामुळे त्यांनी जांभळे कशी दिली माहिती का? तुमचा नाही दोस्त, तुम्ही थकलेले असते आणि गंमत करून राहिलो बरं का. नाही तर या पुढं एकटाच आलोय मी. ऐका, तो गरम डोक्याचा चोपदार आतमध्ये गेला. ऐका नाही, आतमध्ये गेला आणि देवाला सांगितलं, देवा एक भिकारी तुम्हाला बाहेर भेटायला आलाय. देव म्हटले, मग का रे, त्याला आतमध्ये पाठव. अहो काय देवा, असं कसं काय पाठव? अहो तो भिकारी आहे, दरिद्री आहे. दरिद्री भिकारी आणि माझा मित्र कोण आहे, असा नाव काय त्याचं? आणि मग त्या चोपदाराने सांगायला सुरुवात केलं, असा उंच आहे, कमरेत वाकलेला आहे, पाय लटलट कापतायत, हात थरथर कापतायत, मान डुगडुग हलतीये, तोंडात दात नाहीये, डोक्याला एकही केस नाही, पण भली मोठी शेंडी आहे. यावरून तो ब्राह्मण दिसतोय. गळ्यात जानवय आहे का नाही? एका हातात भली मोठी काठी आहे, एका हातामध्ये बरं का, एका हातामध्ये जर्मलचं ताट आहे आणि गळ्यात फुटका लोटा असा टांगलेला दोरीनं आहे का नाही. आणि तोंडाची खोबऱ्याची वाटी तयार झालेली आहे, कपाळावरती सुरकुत्या आलेल्या आहे तोंडावरती आहे का. रडून रडून चेहरा सुकलाय, अश्रू सुकले असा. आणि सुदामा नाव सांगतोय. सुदामा हे ऐकल्याबरोबर ताडकन भगवंतानी उडी मारली आणि बिगर चपलाचे भगवान धावले. माझा सुदाम, माझा सुदाम, कुठे माझा सुदाम? बिगर चपलाचे धावले, बाहेर आले. त्या चोपदाराला गचंडी मारून लुटून दिलं आणि कडकडून मिठी मारली. इतका रडला जगाचा बाप, इतका रडला विश्वाचा नायक, इतका रडला सृष्टीचा निर्माता भगवान कृष्ण, की डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं सुदाम देवाची पाठ ओलीचिंब झाली. इतका रडला देव. एक वाक्य तुम्हाला सांगतो बघा, लय गोड आहे. संपूर्ण जग रडू लागलं का त्या जगाचे अश्रू पुसणं हे भगवंताचं कार्य आहे. ऐका ऐका, ते भगवंताचं कार्य आहे. पण त्या भगवंताला ही रडवण्याची ताकद निस्वार्थ प्रेमात आहे. विठ्ठल विठ्ठल खूप रडला देव, खूप रडला. आणि मग वाजत गाजत रथात बसून सुदाम देवाला आतमध्ये आणलं आणि भगवंताने आज्ञा केली. कोणाला? रुक्मिणी मातेला. बरं का लोकचे, रुक्मिणी माते, ओ रुक्मिणी, ओ लक्ष्मी, म्हणले ऐका, हा माझा बालपणीचा मित्र आहे. एका ताटात आम्ही जेवायचो, एका खोलीत आम्ही अभ्यास केला, एका गुरुकडे आम्ही शिकलो. आणि तुझी करणी किती आघात आहे लक्ष्मी. म्हटली ऐक, अगं तू मला द्वारकेचा राजा केलाय आणि माझ्या सुदामाला आयुष्यभर भिकारी ठेवलं. आता लय दिवसांनी माझा सुदाम मला भेटायला आलाय. माझी अशी इच्छा आहे लक्ष्मी, तुमच्या हातानं माझ्या सुदामाला आंघोळ घालावी. आणि मग काय महाराज, काय चाललंय? फोन काढते आजी. ऐका, तुमच्या हातानं माझ्या सुदामाला आंघोळ घाला. ऐका नाही. आणि मग काय महाराज, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना. आणि मग महाराज ऐका, कोण देवाला उठणं लावतोय, कोण काय कोण काय कोण काय. नेमकं रुक्मिणी मातेचा हात सुदाम देवाच्या पाठीला लागला. अवघ्या जन्माचा शिनभाग निघून गेला. ऐका नाही, शिनभाग पूर्ण निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर मात्र जुने वस्त्र काढून ठेवले, नवीन भरजरी वस्त्र घातले. आणि मग संवाद सुरू झाला. कुठं होता सुदाम? का बरं नाही आला इतके दिवस? देवा तू द्वारकेचा राजा झाला, जरी आपण मित्र असलं पण तू द्वारकेचा राजा झाला, तू केवढा मोठा सार्वभौम राजा झाला आणि मी असाच भिकारी राहून गेलो. आणि मला असं वाटलं माझा असा अवतार घेऊन, असा अवसान घेऊन तुला कसं भेटायला यायचं, म्हणून नाही आलो. अरे सुदामा, आपण मित्र आहे आणि मैत्रीमध्ये कोणी लहान मोठा असतो का? येत जा येत जा. आणि का रे सुदामा, माझ्या वहिनीनं म्हणजे तुझ्या बायकोनं मला काही दिलं का नाही? आता सुदाम देवाला असं वाटलं याची आखी द्वारका नगरी सोन्याची आहे, याचं इथं काहीच लोखंडाचं दिसत नाही आणि आपले मुठभर कुठं दाखवायचे पोहे. म्हणून सुदामदेव असे लपायला लागले. नाही नाही नाही, काहीच नाही आणलं, काहीच नाही आणलं. खरं सांग बरं का, मला कळतं. नाही नाही नाही, काहीच नाही आणलं. भगवंताने पाठीमागून हात घातला आणि त्या हात ओढला सुदामाचा आणि असे उघडले ती मूठ, तर चुरगळलेले मुठभर पोहे. ते पोहे डोळे मोठे करून भगवंताने पाहिले आणि त्या पोह्यांमधला शुद्ध भाव पाहिला आणि गपा गप गपणी मारायला सुरुवात केली. फके मारी कोरडेची. आहे का नाही? कधी न मिळाल्यासारखा भगवान खाऊ लागला. निस्वार्थ प्रेम पाहिलं, स्वार्थ प्रेम नाही, निस्वार्थ प्रेम पाहिलं. आता त्या रात्रीची घटना ऐका आणि एक वाक्यामध्ये घालतो बघा. भगवान कृष्णच भिकारीवर राहणार होते. नीट ऐका, शुद्धीवर, नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुतून.
एक तर लई मुळावर आहे, काही काही ते कीर्तन ऐकायला येईल राहत नाही, पण एक टाइमपास म्हणून आता उगाच चाललंय आहे का नाही. पण बारकाईनं ऐका जरा. ते म्हणतात भगवान कृष्णच भिकारी राहणार होते आणि सुदामदेव द्वारकेचे राजे होणार होते. पण भगवान कृष्ण द्वारकेचे राजे का झाले आणि सुदामदेव भिकारी का राहिले याचं उत्तर तुम्हाला सांगतो. नीट ऐका, लई गोड आहे. तुम्ही कधी ऐकलं असेल, नसेल ऐकलं, ऐका. त्या दिवशीची रात्र अख्खी द्वारका नगरी शांत झोपी गेली होती. आता मी जसं बोलल तसं तसं तुम्ही चित्र डोळ्यापुढे आणा. रातकडे किर्र 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 करीत होते. मधूनच एखादा पक्षी चिवचिव 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 करायचा, एखादा कुत्र मधूनच मोठ्याने विवळायचं. रातकडे पुन्हा किर्र 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 अशी भयान काळोख्यामध्ये द्वारका नगरी गडप झाली होती आणि फक्त दोघ जण जागी होती कृष्णाच्या महालात, सुदामदेव आणि दुसरे भगवान कृष्ण. आणि बारीक आवाजात दोघांचं बोलणं चाललं होतं. काय बोलणं चाललं होतं ते बोलणं मी तुम्हाला बोलून दाखवतो, तुम्ही बारकाईनं ऐका. भगवान कृष्ण म्हटले, सुदाम, हा देवा तुला आठवतं का रे? काय देवा? आपण लहानपणी सांदीपणी ऋषींच्या आश्रमात शिकायला होतो. बरं. आणि एकदा रिमझिम पाऊस पडत होता. हा. आणि गुरुमाईनं आपल्याला जंगलातून लाकडं आणायला पाठवले होते. हा, आठवते. आणि का रे, तुझ्याकडं फुटाण्याचं भलं मोठं गाठोडं दिलं होतं आणि भूक लागली का दोघं खा म्हणून सांगितलं होतं. बरोबर. आणि का रे सुदामा, तू मला पुढं जाऊ दिलं आणि तू पाठीमागे एकटा फुटाणे खात होता आणि मी तुला विचारलं दात का बरं वाजतायत सुदामा, तर मला काय म्हणला होता? थंडीने दात कुडकुडतायत, थंडीने दात वाजतायत. अरे ते फुटाणे खाता खाता तुझं लक्ष खाली नव्हतं, चिखल होता खाली, त्या चिखलामध्ये काटा होता आहे का येड्या बाबळीचा, आणि ते फुटाणे खाता खाता तुझं लक्ष नव्हतं ऐक नाही, त्या काट्यावर तुझा पाय पडला, तो काटा तुझ्या पायात रुतला आणि तू धाडकन खाली कोसळला, मोठ्याने किंचळला. कृष्णा, कृष्णा धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव. मी पळत पाठीमागं आलो, लहान बाळासारखा तुला उचलून घेतला. माझ्या पितांबराने तुझा पाय चिखलाने भरलेला पुसून काढला, माझ्या जिभेनं तुझा पाय चाटला आणि माझ्या दातानं तुझ्या पायातला काटा उपसून काढला. एवढं माझं तुझ्यावरती प्रेम, आणि तू एकट्याने फुटाने का खाले? हा भूतकाळ जेव्हा आठवला तेव्हा सुदाम देवाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. भाऊ थांबा थोड्या वेळ. आपलं थोड्या वेळ चालू द्या, पण जरा थोड्या वेळ थांबा. ऐका नाही, ते घेतलं आणि त्यावेळेला डोळ्याला धारा लागल्या आणि धारा लागल्यानंतर परिणाम काय झाला ऐका. सुदाम देव म्हटले, कृष्णा, अय कृष्णा, तुला वाटतं का ते फुटाने मी एकट्याने खाले? अरे मग खाले ना तू. अरे मग का खाले? काही रिझन, काही कारण? आणि मग भगवान कृष्णाला सांगू लागले सुदामदेव. काय सांगू लागले माहिती का? ऐक म्हटले, कृष्णा, ते फुटाने मी खाणारच नव्हतो एकटा, तू खाल्याशिवाय आजपर्यंत मी कधीच काही खाल्लं नव्हतं. पण त्या दिवशी ते फुटाने एकट्याने मी का खालेन, तुला का नाही दिले याचं उत्तर ऐक म्हणले. दादा, पुढचं कारण जर तू ऐकलं तर तुला चक्कर आल्यासारखं होईल, झाण झाल्यावाने होईल. ऐक म्हटले दादा. कृष्णा ऐक आता. म्हटले ऐक, ज्या जंगलात आपण लाकड आणायला गेलो होतो का नाही कृष्णा, हा, त्या जंगलाच्या बाहेर एक विधवा ब्राह्मणीण राहत होती. तिचा नवरा 4-5 वर्षापूर्वी वारला होता. तिला 2 पोरं होते. पोट भरायचं साधन नाही कृष्णा, ती भीक मागून आणायची, पोरांचं पोट भरायची. एक दिवस तिनं भलं मोठं गाठोडं फुटाण्याचं भीक मागून आणलं होतं. त्या पोरांना फुटाणे खाऊ घातले, काही तिनं खाले आणि उरलेले फुटाणे उद्यासाठी त्या शिंक्याच्या मडक्याजवळ टांगून ठेवले. आणि घटाघटा पाणी पाजलं पोरांना, कुशीत घेऊन झोपली. आणि मध्यरात्री चोर आले कृष्णा, दरवाजा तोडला, ब्राह्मणीण झोपली होती. एका चोराचं लक्ष वरती गेलं. त्या फुटाण्याचा आकार आणि सोन्याच्या मण्याचा आकार सारखाच असतो. चोरांना वाटलं सोन्याचीच मणी. चोराने ते मुगटोडं ओढलं, निघाली पळत. तेवढ्यात ते ओढल्यामुळे ते मडकही खाली पडलं आणि त्या आवाजानं ब्राह्मणीण जागी झाली आणि चोरांच्या पाठीमागं लागली. आणि रागा संतापत्तीनं काय बोलली चोरांना, चोरांनो, अरे नवरा मेलाय माझा 5 वर्षे झाले, अरे पोट भरायचं साधन नाही, भीक मागून आणते. अरे भीक मागून पोरांना फुटाणे आणले होते, हा, काय उद्यासाठी ठेवले होते, आणि माझ्या पोरांचे फुटाणे तुम्ही घेऊन चालले. शाप आहे तुम्हाला माझा, जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. बरोबर चालेल ना आपलं? जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील.
कृष्णा त्या रात्रीला मी जागाच होतो, ऐका नाही, तू माझ्याच मांडीवर शांत झोपी गेला होता. हा, मी अभ्यास करीत होतो, चोर पळत होते, ब्राह्मणीने आरडत होती, घेऊन जा घेऊन जा, शाप आहे तुम्हाला माझ्या पोरांच्या पोटाने घेऊन चालले काय, शाप आहे, जो कोणी हे पोटाने खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. हे चोराने ऐकलं, चोर घाबरले, गाठोडं फेकून दिलं, चोर पळून गेले. सकाळी गुरुमाई उठली, झाडता झाडता तिला ते गाठोडं मिळालं, तिनं आतमध्ये आणून ठेवलं. आणि ज्या दिवशी आपण जंगलात आलो की नाही, लाकडं आणायला पाठवलं आपल्याला, त्या दिवशी तेच गाठोडं माझ्याकडे दिलं होतं. पण कृष्णा खरं सांगू, मला माहिती होतं तुला सुद्धा लई भूक लागली दाद्या. मी तुझ्याशिवाय आजपर्यंत काही खात नव्हतो. ते फुटाणे मी खात असताना मला रडू सुद्धा येत होतं की आजपर्यंत माझ्या दादाशिवाय म्हणजे कृष्णाशिवाय मी कधी काही खाल्लं नाही, आणि मी आज चोरून लपून फुटाणे खातोय. माझ्या दादाला माझ्या कृष्णाला पुढं काढून दिलं आणि गपचित फुटाणे खातोय. मला वाईट वाटत होतं, पण काय करू, नाईलाज होता. मला माहिती होतं या फुटाण्यामागं शाप आहे. मी विचार केला, कृष्णा माझ्यासारखे हजारो भक्त भिकारी झाले तर चालतील, पण हजाराचा बाप भिकारी होता कामा नये. आमच्यासारखे हजारो भिकारी झाले तर जगाच्या बापाकडे हात पसरतील, पण जगाचा बापच भिकारी झाला तर आमच्यासारखे कोणाकडे हात पसरायचे. कृष्णा म्हणून ती फुटाणे तुला नाही दिले. काय महाराज, दिवसा डोळे एखाद्याला चांदण्या दिसाव्या तसं भगवंताला गरगरल्यावानी झालं. अरे माझ्यासाठी भगवंताने लगेच ओळखलं, माझा सुदामच द्वारकेचा राजा होणार होता आणि मी सुदामाच्या जागेवर होणार होतो. बघा केवढा अन्याय माझ्या सुदामाने माझ्यासाठी सहन केला. हे नातं मैत्रीच आहे. विठ्ठल विठ्ठल ही निस्वार्थी भक्ती आहे, ही स्वार्थी भक्ती नाही आहे. हे निस्वार्थ प्रेम आहे. ऐकून ठेवा, प्रेम म्हणजे भक्ती, भक्ती म्हणजे प्रेम. आणि आता ऐका, सकाळ झाली आणि निघायची वेळ आली. त्यावेळेला आरती ओवाळली रुक्मिणी मातेनं आणि टिळा लावायला गेली तर कपाळावरती एक अक्षर लिहिलं होतं, श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. भगवंताला ते अक्षर दाखवलं रुक्मिणी मातेनं आणि भगवंताने ते वाचलं आणि देवाच्या डोळ्याला परत धारा लागल्या. आणि देव रडत रडत काय म्हणले माहिती का, देव रडू लागले रुक्मिणी समोर. आणि रडता रडता रुक्मिणीला बोले, राहुल दादा, रुक्मिणी आजपर्यंत तू माझी बायको आहे, मी तुझा मालक आहे, तू जगाची मालकीण आहे, मी पण जगाचा मालक आहे. आजपर्यंत सगळं जग तुझ्या प्रेमात पडले बाई, मी पण तुझ्या प्रेमात आहे बाई. पण ऐक, मी आजपर्यंत तुझ्याकडून कसलंच काही मागितलं नाही, पण आज एक गोष्ट मागतोय रुक्मिणी. लक्ष्मी, माझ्या सुदामाच्या कपाळावरती लक्ष्मीच्या स्वरूपानं थांब. आणि मग काय महाराज, रुक्मिणी मातेचा देवाचा आदेश आले देवाजीच्या मना. रुक्मिणी माता म्हणली, अहो धनी तुम्ही काय बोलताय, ओ देवा तुम्ही काय बोलताय, असं काय बोलताय, टाका, माझी इच्छा आहे त्यांच्या कपड्यावर लक्ष्मीच्या स्वरूपानं बरसण्याची. भगवंताने तेच अक्षर उलट केलं. ते होतं का नाही श्रीक्षय, भगवंताने तेच उलट केलं. यक्षश्री, यक्ष म्हणजे जन्मभर आणि स्त्री म्हणजे लक्ष्मी तुझ्या घरी नांदेल. सुदामाच्या कपाळी लिहिले विधीने भिकची मागावी. पण देवाची कृपा झाल्यावर सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भिकन मागावी. ऐक नाही, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. सुदामदेव निघून आले. आता राहुल महाराज तुम्हाला किती गोड पुरावा देतील बघा. सुदामदेव निघून आले, पण एक वाक्यामध्ये घालतो पुरावे द्यायच्या अगोदर. हे बघा, सुदामदेव निघून गेले द्वारकेतून, पण शब्दाने सुद्धा बोलले नाही, माझ्या बायकोनं देवा मला तुझ्याकडे कशा करता पाठवलंय. वाक्य किती गोड आहे बघा, वाक्य किती गोड आहे. कायम मागत राहणं हा जीवाचा स्वभाव, काहीच न मागणं हा भक्तांचा स्वभाव, आणि काहीच न मागता भक्तांना कमी न करणं हा देवाचा स्वभाव. सुदामदेव निघून आले, पाहतात काय, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पीडिला. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पीडिला. मुष्टी पोहे घेवनिया त्याचे भेटीला गेला. मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भावना कोणिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भावने कोणिया गाव
धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो ऐका नाही सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिडला मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला पण त्याचा शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो ऐका नाही बस मी हे तुम्हाला का सांगितलं देवानी बघा मुठभर पोहे आहे का किती आहे काहीच पाहिलं नाही दादा शबरीची बोरं उष्टे आहे का कमी आहे शबरीचे उष्टे बोरं घालते का नव्हते घाले आपली बायको आपली चपाती खात नाही उरलेली तिला जर म्हटलं चपाती उरली खाती खाती म्हणजे कुत्र्याला फेका म्हणजे आपण सांगा आता काय करायचं आहे का नाही गंमत करतोय आपली आहे का नाही सांगा बरं देवाने आपलं उष्ट कधी खावं देवाने उष्ट खावं एवढा अधिकार शबरीचा मातेचा होता तिची उष्टे बोरं भगवंताने खाली होते आता इथे मोठा संवादच आहे बघा 5 मिनिटं बाकी अजून 5 मिनिटात करता मी बरोबर संपूर्ण बरोबर 11 वाजता पण एवढं वाक्य ऐका शबरीची उष्टी बोरं भगवंताने खाले हे बरोबर आहे पण कोणते उष्टी बोरं खाले इकडे जरा थोडासा जरा द्विधा मनस्थिती आहे योग तो काय म्हणी शबरीच्या कुटियात राम आला जसं याच्या बापाच्या घरी कामाला होता अरे आले म्हणावा का आला राम आला आणि शबरीला लय आनंद झाला शबरी उड्या हाणायला लागली उड्या हाणीत असते काय शेवटी उड्या हाणायला लागली म्हणे आहे का नाही आणि उड्या हाणता हाणता टोपल्यात बोरं पडले होते आणि ते टोपल्यातले बोरं घेतले आणि असे खाले असे अर्धे आणि अर्धे उष्ट देवाला दिले आणि देवाने लगेच खाले काय भिकारी काय ते देव भिकारी काय त्याला मिळत नाही काय बडो घरानो नंद बाबाजी देव काय भिकारी आहे अजिबात नाही उष्टेच बोरं खालते पण कोणचे पटकन आहे का एका मिनिटात आणि थांबतो पुढे ऐका ज्या दिवशी शबरीच्या कुट्यात देव आले प्रभू रामचंद्र शबरीला लय आनंद झाला शबरी नाचू लागली गाऊ लागली उड्या मारू लागली आहे का नाही पण ज्या दिवशी शबरीचे गुरुजी मातंग ऋषी वारले होते आहे का नाही त्याच्यानंतर शबरीनं आश्रम सोडला होता आणि शबरी रानावनात फिरायची आणि झाडांना मिठ्या मारायची तिच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं झालं देव कधी भेटेल आणि झाडांना प्रश्न विचारायचे कोई कहियो रे प्रभु आवन की मन बावन की कोई कहियो रे प्रभु आवन की ए झाडांनो ए फळांनो ए फुलांनो ए वृक्षांनो माझा देव पाहिला का माझा सावळा पाहिला का सांगा आणि त्या काळात जर तिला भूक लागली तारू खेळली ऐका तर ती काय करायची एवढली दगड घ्यायची भूक लागल्यावर एवढली दगड घ्यायची आणि ते बोरीचं झाड पाहून नेम धरून दगड मारायची आणि 10-12 बोरं टपाटपा खाली पडले का ते बोरं उचलायची ती खायची गोड लागलं आपलं आंबट लागलं का ते बोर सगळं फेकून द्यायची तुरट लागलं का ते सगळं फेकून द्यायची आणि गोड बोर लागलं का ते बोर ती खायची आणि त्या गोड बोरीची बी कमरेला घुसून ठेवायची अशा अनेक गोड बोरींच्या बिया शबरीकडे साचल्या होत्या आणि मग त्या गोड बोरींच्या बियांचं काय करायचे उन्हाळा 4 महिन्याचा संपत आला पावसाळा जवळ आला की ती काय करायची आपल्या झोपडीच्या आजूबाजूला खड्डे खोदायचे आणि त्या गोड बोरीच्या बिया त्या खड्ड्यात नेऊन टाकायची आणि मग 4 महिने तापलेली जमीन आणि आसुसलेल्या बिया आणि वरून पावसाचा मारा बरोबर त्या बिया वाढायच्या अशा अनेक गोड बोरीची झाडं शबरीच्या झोपडीच्या आजूबाजूला झाले होते आणि ज्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र शबरीच्या कोट्यात आले त्या दिवशी त्या बोरीची बोरं पाडून दिली होते असे खाऊन नव्हती दिली कुरताडून आणि भगवंताने लगेच खाले थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात आला सिद्धांत किती गोडे राहुल महाराज बघा तुम्हाला हे बघा शबरीची बोरं उष्टे का चांगले पाहिले नाही आणि सुदाम देवाची पोहे थोडी आहे का जास्त पाहिले नाही कारण न म्हणे उचिष्ट कमा तोडे न म्हणे उचिष्ट कमा तोडे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती
प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा मुकेला थोर प्रेमाचा मुकेला ती दुष्काळ तयाला सर्वांनी टाळी वाजवाडी म्हणा जय जय विठोबार विठोबार घुमाये विठोबार घुमाये. संपले. जाताना दोन गोष्टी घरी घेऊन जा, त्या फार महत्वाच्या आहेत. आयुष्यभर समाधानी राहा, कधी कोणाला उभरू नका, कधी कोणाची बरोबरी करू नका. वेळ प्रत्येकाची येत असते, कोणाला कमी समजू नका, कमी लेखू नका. दिवस प्रत्येकाची बदलतात, आहे का नाही? प्रत्येकाचे दिवस बदलतात, वेळ प्रत्येकाची येत असते, कधी कोणाला कमी समजू नका. झोपडीत राहणाऱ्या किंवा पत्र्यात राहणाऱ्या लोकांनी असं समजू नका की आयुष्यभर मी पत्र्याच्या घरात राहील, बंगला बांधणार नाही. आणि बंगल्यात राहणाऱ्याने असा कधी विचार करू नका की आयुष्यभर मी बंगल्यात राहील. ऐका ऐका, थोडं राहिलं. वेळ आली तर बंगल्याची झोपडी होऊ शकते, आणि वेळ बदलली त्या झोपडीचा बंगला होऊ शकते. त्याचं कोणी पाहिलंय? म्हणून कधीच कोणाला कमी समजू नका. एकेकाळी जे लोक फार श्रीमंत होते त्यांचे आज खायची वांदे आहेत. तुमच्या पुढे आले पण असतील कोण कोण आहेत ते, आहेत का नाही? बोला सगळ्या, आहे का नाही? हाय नाही 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 हाय, ठीक आहे ठीक आहे, खरंय खरंय, आहे की नाही? आहे आहे. ऐका, एकेकाळी जे फार श्रीमंत होते त्यांचे आज खायचे वांदे आहेत ना. अहो ते काय करायचे माहिती का? त्यांची खायची वांदे का बरं माहिती का? आई ते तवा त्यांच्या का मोकार पैसा, लई इगो त्यांना, लई गमेंट तवा त्यांना. माझ्या डोळ्यापुढे सुद्धा असे काही काही माणसं आहेत महाराज, तुमच्या डोळ्यापुढे सुद्धा आता येथील पाहता मी जसं बोललो तसे. एकेकाळी त्यांच्या का लई पैसा होता, मोकार पैसा. ते काय करायचे, गरिबांच्या बायकांना, त्यांच्या पोरींना, त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या पोरांना शेतामध्ये कामाला बोलवायचे रोजानं. सोयाबीन निंदाले, कांदे कापायले, कांदे भरायले, कांदे लावायले, कांदे निवडाले रोजानं. आणि पैसे द्यायचे जीवावर आले कामाचे रोजाचे का कानाला ऐकवत नाही असे घाणघाण शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला, यांची खायची वांदे झाले. अशी माणसं नाही आहेत का नाही?
खाऊ बाबा आहेत की नाही. आणि जे बिचारी सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती की नाही, त्यांनी भले भले बंगली बांधली आणि 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या 4 व्हीलर. आणि हे त्यांना म्हणते असे त्यांना हात करते, खांडगावपर्यंत घे ना मला, पायी पायी ये खांडगावपर्यंत. काला घेतो खांडगावपर्यंत तुला, लय तेव्हा तुला इगो होता, या आता पायी पायी. वेळ येते प्रत्येकाची, हवा प्रत्येकाची होत असते, संधी प्रत्येकाला मिळत असते, दिवस प्रत्येकाची बदलत असतात. हे बघा, 2 जण सख्खे भाऊ आहे, समाधानी राहण्याचा पर्याय. 2 जण सख्खे भाऊ आहे, एकाचं नाव संपतराव आहे आणि एकाचं नाव महादू आहे. बरं का, एकाचं नाव संपतराव आहे आणि एकाचं नाव महादू आहे. उदाहरण चाललंय नाही तर घ्या अंगावर ओढून. ऐका, संपतरावचा 3 मजली बंगला आहे आणि महादूचं पत्र्याचं घर आहे. आता मला खरं सांगा, सगळ्या बाया, सगळी माणसं, राहुल दादा तुम्ही पण सांगा, बैबराव, निले दादा, संपतरावचा 3 मजली बंगला आहे, महादूचं पत्र्याचं घर आहे. तर महादूला जर सुखी राहायचं असेल तर महादूने काय विचार केला पाहिजे? महादूने हा विचार केला पाहिजे, संपतराव मी सख्खा भाऊ, त्याचे आई वडील आणि माझे आई वडील एकच आहेत, पण संपतरावची वेळ चांगली आहे, त्याचं नशीब उजाडले. संपतराव सर्व्हिसला होते, रिटायर झाले, त्यांना चांगले पैसे मिळाले. संपतरावचा मुलगा चांगल्या ठिकाणी काम करतो, त्याला चांगला पगार आहे. संपतरावची सुनबाई की नाही, ती आता नवीन सुनबाई, ती पण चांगल्या ठिकाणी कामाला आहे, तिला पगार चांगला आहे. संपतरावचं कांद्यानी बरं केलं, टमाट्यानी बरं केलं, वांग्यानी बरं केलं, असा चौकून आलं जुळून, म्हणून संपतरावचा 3 मजली बंगला झाला. आहे का नाही? आहे का नाही? पण अजून काय माझी वेळ आलेली नाहीये, पण एक दिवस माझी वेळ नक्की येणार आहे आणि ज्या दिवशी माझी वेळ येईल त्या दिवशी माझा सुद्धा तेवढा बंगला होईल. असा विचार जर महादूने केला तर महादू कधी दुःखी राहील का? पण महादू जर का म्हणला संपत का, संपत बंगला कसा बांधला मला विचारा. संपतनी त्याच्या वेळेला पका गुंडाळला, कामाला असताना पक्या लोकांच्या मुंड्या फेडल्या तेव्हा ते बंगला बांधला. त्याच्या सासराने पका ऐका सासरा ते ऐका जावई पक्की एकमेकांना त्यांनी गुंडाळलं तेव्हा तो बंगला बांधला. असा म्हणला का मेलाच मग दाव्याला मीच मग तिला खाली नदीवर. आहे का नाही? दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं की माणसं समाधानी होतात. आहे का नाही? कायम सुखात सुख माना, कायम दुःखात दुःख माना, आयुष्यभर तुम्ही समाधानी राहाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. झालेली सेवा देवाचरणी अर्पण. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, आहे का नाही? हा बरोबर असेल ते मात्र गुरुवरांचा समजा, बाकीचं मला परत द्या. कायम हसत जा, जरा हसत जा. पहा ना कशी पावराली काही काही मगातपासून काही काही बाशी पाहत आहे. काही काही आमच्या पुढं बसत नाही, मग आमच्या काय बाशी पाहत आहे. हाय का गेला ते सुद्धा कळत नाही. आहे का नाही? हसत जाऊ माणसाने. आता हे किती भारी गायक आहे, वैभव महाराज, राहुल महाराज, प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. राहुल महाराज प्रसिद्ध कीर्तनकार. तुम्ही लई येडेपणा केलाय. एक कीर्तन त्यांचं टाकायला पाहिजे तुम्ही. त्यांना कीर्तन नाही असं नाही, रोज त्यांना कीर्तन आहेत, पण तुमच्या सप्ताहाला अगोदर हा म्हणून बसले म्हणून त्यांना पश्चाताप झालाय. ध्यानात ठेवा. ऐका नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, पुढच्या वर्षी नक्की त्यांचा एक कार्यक्रम ठेवा. प्रसिद्ध टीव्हीला त्यांचे कीर्तन झालेले आहेत, घराघरात तो माणूस पोहोचलेले आहेत. आहे का नाही? आज ते टाळी घेऊन उभे आहेत. विद्यार्थ्यांबरोबर ते आज इथं आलेले आहेत, आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आलेत. गोड त्यांचा आवाज आहे. वैभव महाराजांचा किती गोड आवाज आहे, किती भारी आवाज होतात, गातात. हे किती सुंदर निलेश महाराज वाजवतात. भारी का नाही? आहे का नाही? भारी लोक आहेत महाराज, आवाज त्यांचे गोड आहेत. काही काही लोकांचे आवाज नाही भारी राहते महाराज, असं वाटतं ऐकतच राहावा. आणि काहींचा आवाज ऐकला का असं वाटतं होल्डरमीच बोर्ड घालावं पर जन्मालाच येऊ नये. काय करायचं काय महाराज? असे गातात. ढोराचा आवाज तरी बराच असा यांचा आवाज काही काहींचा. हा ना, हे सब त्याला पंगत राहते बा पंगत. काही काही भारी म्हणतात बघा, हरे राम 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 हरे हरे, किती गोड म्हणतात. आणि काही काहींच्या जीवावर येतं महाराज, ते फक्त जेवायला जेल राहते. हर्या राम हर्यार, जसे याच्या बापाचा गडी हर्या, हरे राम म्हणावं का हर्या राम, काय का नाही? हसत जावं महाराज तुम्ही. अहो एका ठिकाणी माझ्या कीर्तनाला एक गायक होता, इतका भारी त्याचा आवाज. बरं का सगळ्या बाया सगळी माणसं, एक गायक माझ्या कीर्तनाला होता, इतका भारी त्याचा आवाज. त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडलो मी, इतका त्याचा भारी आवाज होता, यांच्या वाणी त्याचा आवाज. पण कीर्तन होईपर्यंत मी त्याच्याकडे पाहिलं नाही. का बरं माहिती का? त्याचं तोंड वास होतं. हसा ना. आजीचं तुमचं भांडण झालंय का? मग हसा. राऊत महाराज, त्याची जीवात जागेवर थांबत नव्हती आई.
निसा असा करायचा. मी आज 6 महिने प्रॅक्टिस केली तेव्हा जमायला लागले मला. ऐका नाही, मी त्याच्याकडे पाहिलंच नाही कीर्तन होईपर्यंत. एकदा सहज चुकून लक्ष गेलं तर तो मायका पाहून कसं करतो, असा करतो मायका पाहून. आणि कीर्तन संपलं आणि माझ्याकडे आला, मला पाया पडला, मला काय म्हणतो, येऊ का येऊ, मला दे काय, येऊ का येऊ, काल आलता रे माकडे. अच्छा हसत हो माणसाने, समजलं काय काय इतकी हसुराने तरी काय काय बा. आता हे कवा गेल्यावर कुठं गेल्यावर हसणारे, नदीवर गेल्यावर हसणारे का माणसं, असं जाव समाधानी राव. आहे का नाही, काय माड आहे कपाळावरती, माणसाने समाधान राहावं, चिंता तूर नसावं, हसत जावं माणसाने. खरं आहे खोटं आहे, खरं आहे का खोटं आहे, हसा हसा पटकन हसा असं आहे का नाही, हसत जाव, समाधान राहावं. काय माझं त्या निरळला कीर्तनाला गेलो, मळ्यात कीर्तन होतं मळ्यात. मी तिथे जाऊन एकाला फोन, त्या कार्यक्रमवाल्याला फोन केला, म्हटलं मी इथं आलोय गावात, कार्यक्रम कुठे, ते म्हणतो फोनवर मळ्यात आहे मळ्यात. त्याला म्हटलं मी कसं येऊ, तो म्हणतो सरळ या. फोनवर सांगतो सरळ या बाबा, सरळ या, दारात म्हैस बांधले, पत्ता सरळ या, दारात म्हैस बांधले. मी हा फोन बंद केला आणि एकटाच हसायला लागलो. म्हणलं आपल्याला जाईपर्यंत जर याची म्हैस सुटली तर आपण काय बांधा हिंडायचं का, मका नाही, कुठं हिंडायचं कुठं. हसत जाव तुम्ही, हसतवर मी चहा पिऊन येतो. हसत जाव माणसाने, लय असे नमुने भेटतात महाराज. ते आमच्या शेजारी सोनगाव आहे, आपल्या शेजारी सोनगाव, त्या सोनगावचे 10-12 जण यात्रेला गेलते. कुठं, नर्मदा परिक्रमेला भारतराव. ते 15 दिवसाची फेरी नाही का, विठ्ठल महाराज नेतात. हा असे ते फेरीला गेलते. मी त्यांना लय फोन केले पण त्यांचा फोनच नाही लागला. ते तिकून आले यात्रेवरून, त्यांचाच मला फोन आला, महाराज आम्ही आलो बरं का. त्यांना म्हणलं अरे तुम्हाला मी लय फोन केले पण तुमचा फोनच नाही लागला. ती त्यातले एक जण मोठ्याने म्हणतं आम्ही ॲव्हरेजमध्ये नव्हतो. तुम्ही काय तुम्ही काय मोटरसायकल आहे काय, कव्हरेज म्हणला, ॲव्हरेज काय म्हणतो. असे का नाही, हसत जावं माणसाने, समाधानी राहत जा. ऐका नाही, समाधान राहत जा. लय असं माझ्याकडे सकाळपर्यंत सांगत बस, पण आता टाइम संपलाय आपला. ऐकडे झालेले शिवात देवा चरणी अर्पण. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते मात्र गुरुवाऱ्यांचा समजा, बाकीचं मला परत द्या. बोले ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकुडी उत्तरे, क्षमा अपराध महाराज तुम्ही, नाही विचारला कारम्या आपला, करा क्षमा अपराध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा